महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीसाठी रहा सतत कनेक्ट PNTV मराठी न्यूज सोबत। लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। समस्या तुमची, आवाज आमचा। PNTV मराठी। नमस्कार, आपण पाहत आहात PNTV मराठी। सविस्तर बातम्यांसाठी पाहूया आजचं बातमीपत्र। बारामती येथे आज स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी संघटनेची राज्य कार्यकारिणी आणि पुणे जिल्हा कार्यकारिणीची संयुक्त सभा उत्साहात पार पडली। सभेमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। आमच्या प्रतिनिधीचा खास रिपोर्ट। आज दिनांक 8 डिसेंबर 2025 बारामतीच्या अहिल्यादेवी होळकर सभागृहामध्ये स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय संयुक्त सभा उत्साहात पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी आदरणीय शिवाजीराव धाईजे होते। आपल्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी संघटनेची स्थापना का आवश्यक ठरली, तसेच गेल्या 2 महिन्यांत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर झालेल्या महत्त्वपूर्ण पाठपुराव्याची माहिती दिली। त्यात गटविमा विषयक अडचणी, पेन्शन उपदान, अंशराशीकरण, संगणक रक्कम वसुली थांबविणे, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदांचे वेतनवाढ विषयक प्रस्ताव, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला पेन्शन मिळण्यासाठीची प्रक्रिया आणि शिक्षकांचा पगार नियोजनानुसार ऑनलाईन पद्धतीने वेळेवर मिळावा, या सर्व बाबींवर संघटनेने केलेल्या प्रभावी प्रयत्नांचा शिवाजीराव धाईजे यांनी आढावा घेतला। व्यासपीठावर उपाध्यक्ष बादाडे सर, सचिव घाटूळ सर, राज्य कोषाध्यक्ष वाघमारे सर आणि राज्य संघटक राजाराम सावंत उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी संघटन कार्य आणि पुढील दिशा यावर मार्गदर्शन केले। सभेमध्ये महत्त्वाच्या पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। पुणे जिल्हाध्यक्ष गायकवाड सर, पुणे सातारा नगर विभागीय अध्यक्ष दादासाहेब मदने सर, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष गुंडीनाथ कोष्टी। यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी खानविलकर, बीड जिल्हाध्यक्ष करंडे सर आणि आदित्यनाथ सव्वाशेर यांनी मनोगत व्यक्त केले। त्यांनी संघटनेत मनापासून कार्य करण्याचे आश्वासन दिले। पाडावे साहेब व सूर्यकांत कुलकर्णी रत्नागिरी यांनी संघटनेच्या उपक्रमांचे समाधान व्यक्त केले, तर वडगावकर सर यांनी काही सभासदांची आर्थिक फसवणूक झाल्याचा मुद्दा सभेत मांडत संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली। सभेचे आभार प्रदर्शन पुणे जिल्हा आणि बारामती तालुका संघटनेतर्फे करण्यात आले। सभेच्या उत्तम आयोजनाबद्दल राज्य कार्यकारिणीने यजमानांचे अभिनंदन केले। स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी संघटनेच्या या सभेमुळे राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली।